हिंदू बांधव भगिनी मातांनो, आज बऱ्याच दिवसानंतर परत एक माझा स्पीच मी करतो तुमच्यासमोर. पण तुम्हाला काही माझे जे सब्जेक्ट आहेत ते तुमच्यासमोर फक्त प्रेझेंट करतो. आतापर्यंत माझा माझा एक भाऊ आहे जो US मध्ये होता. त्यांनी त्याचा एक काहीतरी त्याला अवॉर्ड मिळाला. तर तो अवॉर्ड त्यांनी हॅकर जे आतापर्यंत खूप आपल्या इंडियात पण आहेत, पण त्यांनी बाहेरची जी कंपनी आहे US मध्ये तिकडे त्यांनी ते काम केलेलं आहे. आणि तो व्हिडिओ मी पाहिला, इतका भारी वाटला. पण तो इंडियात पण करू शकला असता, पण त्यांनी खूप मेहनत घेऊन तो इंडियाच्या बाहेर गेला. खरं तर तो बॉर्न इंडियामध्ये झालाय. त्यांनी खरं इंडियासाठी काम करायला पाहिजे होतं, पण तो तिकडे जाऊन त्याला अवॉर्ड मिळाला. हे कितपत चांगलं आहे, हे प्राऊड फील आहेच. पण हा जो इंडियात राहून त्यांनी नाही केलं, कारण की ते इंडियामधनं जायचे 3 कारण, 3 रिझन्स व्हॉट आय एम सेइंग. पहिलं एअर पोल्युशन, त्यानंतर इकडची लोकांची जी मेंटॅलिटी थॉट्स, आणि आजपर्यंत आपलं सगळं जे आपण जे पाहतो ॲटमॉस्फिअर, जे लोकांना ॲडव्हेंचर एक वेगळं चांगलं पाहिजे असतं ते नाही आहे. काही आहे जे पेड आहे. आता माझ्या इथे फक्त मी तुम्हाला 3 गार्डन फक्त सांगतोय. एक आहे फुलं देशपांडे आणि एक दीप बंगल्याच्या इथे माझं एक गार्डन. फक्त 5 रुपीज घेतात आणि फुलं देशपांडे चार्ज 15 रुपीज. पण तुम्ही जर असं इंडियावरती पण जर आपण इकडचे रस्ते, आता ते होईल का नाही माहित नाही मला, किती त्याच्याबद्दल जे कॉर्पोरेटर्स आहेत, कॉर्पोरेट ज्याला आपण म्हणतो, आता इलेक्शन होत आहेत, ते किती त्यांना कळकळी वाटते याबद्दल, त्यांनी करावं असं मला पण वाटतं. पण ते होईल तर चांगलंच आहे. पण जेवढे आतापर्यंत मी बघतो, इकडचे रस्ते बघा, तिकडचे US चे रस्ते बघा. माझ्याकडे आता व्हिडिओज पण दाखवायला, पण आता सर मी ते आता मी प्रेझेंट नाही करू शकत, पण नेक्स्ट टाइम मी नक्की प्रेझेंट करेल. 100% आय विल प्रेझेंट नेक्स्ट टाइम. आय विल जस्ट स्पीक सम वर्ड्स अबाउट US. ऍक्च्युली मी छत्रपती शिवाजी महाराजांनी पण जेव्हा जे बघितलं ना, त्यांनी पण फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित त्यांनी ठेवला की नाही, आपल्याला महाराष्ट्र फक्त आपल्या हातात पाहिजे. त्यासाठी त्यांना खूप मी सांगितलं मागे पण, त्यांनी खूप वेदना भोगल्या. संभाजी महाराजांना कसं मारलं, आणि आतापर्यंत इंडियाने काय केलं, फक्त जे पॉलिटिशियन्स आहेत त्यांनी तर आमचं नाव खराबच केलं. म्हणजे काही चांगले पॉलिटिशियन्स आहेत त्यांचं पण नाव कुठेतरी यांच्यामुळे बदनाम होतच आहे. आणि आतापर्यंत जेवढे मी बघतोय, आता मी पण एक माझा इंटरव्ह्यू झाला तर त्या मॅम पण म्हणल्या की पॉलिटिशियननी आजकाल जे काय करून ठेवलं, मग चांगलं पॉलिटिशियन पण त्याच्यामुळे बदनाम होतं. पण हे असं होऊ नये. हे आता यांच्यात हातात आहे की किती आपण इंडियाला अजून डेव्हलप करू शकतो. तरी आता पॉल्युशन वरती आपण किती आवर घालू शकतो, कसं ते एकदम आपण हे करू शकतो, कसं स्टॉप करू शकतो, हे पॉल्युशन कसं अवॉइड करू शकतो टोटली. असं मला वाटतं की इंडिया पण तसा US सारखा झाला पाहिजे. आणि प्रत्येक चाइल्डला वाटतं की नाही आम्हाला इंडियात काहीतरी करायचं, पण त्या 3 गोष्टींमुळे इंडिया सोडून आज लोक जात आहेत. त्यांना जॉब सुद्धा करायला तिकडची लोक म्हणतात की तुम्ही, काही लोक, आता माझ्या सरांचा पण एक मुलगा गेला तिकडे त्याला जॉब नाही मिळाला. म्हणजे असं जॉब तिथे नाही मिळत आहे, पण तरी त्यांना फक्त इच्छा काय की आम्हाला फॉरेन मध्ये जाऊन आमचं स्थान निर्माण करायचं आहे. आय वॉन्ट टू क्रिएट माय प्लॅटफॉर्म इन US, इन अदर कंट्रीज लाईक ऑस्ट्रेलिया, UK. बट यू डोंट नो, इंडिया इज व्हेरी पॉवरफुल कंट्री. ऑल द गॉड स्टेज इन इंडिया. सगळे देवांचं जे झालंय, आपण इतकं भाग्य आहोत, पण आपल्या लोकांना कळत नाहीये की आपण किती मूर्ख चूक करतोय. जी आपल्या देशात देव राहून गेले, ह्याच्या मोठं पुण्य काय असू शकतं. पण फक्त या 4-5 गोष्टींमुळे आपल्याला इंडिया सोडून जावं लागतं. आणि तिकडे तुम्ही जे छत्रपती शिवाजी महाराज आता असते तर त्यांना किती प्राऊड, त्यांना कसं वाटलं असतं, मी कुणासाठी जीव दिला, मी एवढे काय एफर्ट्स घेतले, का रोज रात्री आपले जे मिलिटरी वाले ते बॉर्डर वरती मरतायत. त्यांनाही वाटतं ना यार कशाला इंडियात राहावं, तिकडे जाऊन ती सिक्युरिटी करावी. असं जर प्रत्येक विचार केला तर मग आपला देश सगळं झालंच असतं ना. अमेरिका, थायलंड, मग कधी तेव्हा प्राऊड फील वाटलं.
जेव्हा आपल्यावरती इंग्रजांनी राज्य केलं, मग तेव्हा का नाही आपण आपल्या लोकांनी सांगितलं ना इंडिया आपल्या लोक आहे, वी कॅन बी अ फॉरेनर. तुम्हाला अमेरिका आवडती, पण तुम्हाला अमेरिका जेव्हा म्हणता तुम्ही आम्हाला अमेरिका चांगली वाटते, मग तुम्ही फॉरेनर बनणार का परमनंटली? कास्ट चेंज करू शकता का? तो धर्म स्वीकारू शकता का? मग जेव्हा वेळ येते तेव्हा वाटत नाही आमचं इंडिया महान. कामं तिकडे करायची, सगळ्या गोष्टी त्यांनी क्रेडिट टाकायचे तिकडे, डॉक्टर्स तिकडे, इंजिनियर्स तिकडे. इंडियाला काय दिलं आपण? छत्रपती शिवाजी महाराज यांनी जेव्हा स्वतःसाठी लढले, त्यांना तर अरे बाबा मला फक्त मला मारायचं नाहीये, तुम्ही म्हणता ती गोष्ट आम्ही स्वीकारायला तयार आहे. संभाजी महाराजांना ज्या गोष्टीत मारलं, तुम्ही तो व्हिडिओ मूवी पण बघितला. तो असं करून कसं चालेल? आणि हे जे सगळी केली आहे, हे जर मूर्ख म्हणजे ते आहेत काही लोक आहेत ज्यांचं नाव नाही मी आता अनाऊन्स करत, त्याच्यामुळे हा देश कुठेतरी आपल्याला लोक बाहेरचे पण म्हणतात. तरी आता ठीक आहे, मोदींमुळे तो इम्प्रूव्हमेंट होतोय, पण पाहिजे तेवढा होत नाहीये. तिकडची लोक इथे येत आहेत का? तर फक्त इकडचे हिस्टॉरिकल प्लेस जे आपण म्हणतो ते पाहायला येतात. आणि आपले काही असे फेमस आहेत फक्त. एक म्हणजे आपला जो फोर्ट आहे, सिंहगड म्हणा, रायगड म्हणा, त्याची पण काय दशा झाली आहे ते जगाला माहिती आहे. आपण येतो तिकडे कचरा बिचरा टाकतो. जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी अख्खं मोठं स्वतःला त्यांनी एक साम्राज्य उभं त्या गडासाठी त्यांनी स्वतः जीव घातला, पण ते तुमच्यासाठी ठेवलेली प्रॉपर्टी आहे, ती पण तुम्हाला नीट जपता येत नाही. ते गड किल्ले म्हणा, ते या गोष्टी म्हणा, त्यांचे जे राहिलेले त्यांचे जे शनिवार वाडा आहे तो तरी चांगला आहे. जरा असे गड किल्ले तुम्ही स्पॉइल करताय. आपलीच लोक आहेत आणि बाहेरचे म्हणतात अरे इंडिया बघा, आम्ही इंडियामध्ये फक्त टूर्स म्हणून येतो. टुरिझम वरती राज ठाकरे म्हणले, टुरिझम वरती पण आपला देश एवढा मोठा होऊ शकतो ना. रत्नागिरी, कोकण, तिकडचे सगळे गड किल्ले वरती जगा तुम्ही काहीतरी देखावा दाखवला, करू शकतो. या गोष्टी अजून आहेत, माझ्याकडे अजून असे प्लॅन आहेत. पण मी भविष्यात जेव्हा पॉलिटिशियन मध्ये येईन का नाही माहित नाही, पण आल्यावर नक्कीच येईन. पण प्लीज आपला देश टिकवण्यासाठी आपली जी पॉल्युशन आहे आपण जी कंट्रोल मध्ये आणली पाहिजे. एअर पॉल्युशन म्हणा किंवा चांगले प्लेसेस आपण ते क्रिएट केले पाहिजे. आपण कुठे स्प्लिट नाही केलं पाहिजे. आपला देश सुद्धा तसा राहिला पाहिजे. जगाला वाटलं पाहिजे नाही आपण इंडियात आलं पाहिजे. आपली जी लोक बाहेर आहेत ना त्यांना सुद्धा वाटलं पाहिजे नाही आपण इंडियात आलं पाहिजे, इंडियामध्ये काहीतरी केलं पाहिजे जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. आपले काही हिस्टॉरिकल फक्त 3-4 प्लेसेस आहेत. आता मी तुम्हाला प्रेझेंट नाही करू शकत ते, मला खरंच मी सरांना म्हटलं पण ते म्हणले आता पॉसिबल नाही आहे, पण नेक्स्ट टाइम मी नक्की ते पॉसिबल करेन. एवढंच मला सांगायचं आहे, इंडियामध्ये चांगले रस्ते, चांगले एअर पॉल्युशन मधनं मुक्तता, चांगले जे ब्रिज आहेत ते ब्रिज कसे आता होत आहेत, हळूहळू डेव्हलपमेंट होतीये, तरी अजून बऱ्यापैकी कशी होईल याचा फक्त थोडा विचार केला पाहिजे. आणि आपले जे छत्रपती शिवाजी महाराजांनी एक मोठं त्यांनी कुठल्याही बाकी राज्यांना जे आपल्या हिंदुस्थान आहे, हिंदुस्थानमध्ये फक्त त्यांनी महाराष्ट्रामध्ये फक्त त्यांनी आपले गड किल्ले टिकवले. त्यांना बाकीच्या मध्ये राज्यांमध्ये नाही जाता आलं असतं का? पण ते गेले नाही. ते म्हणले मराठी आणि महाराष्ट्र माझा. आपण पण असं वागलं पाहिजे, आपल्या हिंदुस्थानसाठी म्हणून काहीतरी डेडिकेट केलं पाहिजे. एवढंच मला सांगायचं. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुमची रजा घेतो.